मोठी बातमी समोर येते। चितळे समितीनं अहवालात योग्य पद्धतीनं बाबी मांडलेल्या नाहीत असं विजय पांढरेंचं म्हणणं आहे। सिंचन घोटाळ्यावरून तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी हा आरोप केलेला आहे। सरकारने देखील चितळे समितीनं मांडलेल्या बाबी लपवल्या असंही ते म्हणाले। उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी केली तर अजितदादांना जेल होईल असं विधान विजय पांढरेंनी केलंय। ज्या सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवार होते आणि त्या प्रकरणी त्यांना त्यावेळेस राजीनामाही द्यावा लागला होता। चितळेंनी जरा पळपुटेपणा केला व गोष्टी जशा होत्या तशा त्यांच्या अहवालात नीटपणे मांडल्या नाहीत आणि त्यामुळे सरकारला एक संधी मिळाली आणि त्यांनी चितळे समितीने ज्या गोष्टी मांडल्या होत्या त्या सुद्धा लपवून ठेवल्या। जर पुन्हा हाय पॉवर कमिटी नेमून चितळेंनी ज्या बाबी नमूद केलेल्या आहेत त्यांची चौकशी केली तरी सुद्धा अजित पवार हे जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार